नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी आदित्य. तर मित्रांनो, भरपूर मुलांना दूध व्यवसाय स्टार्ट करायचा, पण ते एका कन्फ्युजनमध्ये आहेत, की गाईचा गोठा स्टार्ट करायचा की म्हशीचा गोठा स्टार्ट करावा, यामध्ये ते अडकून पडलेत. तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सिंपल भाषेत सांगणार आहे मित्रांनो, मी कोणता गोठा स्टार्ट केला पाहिजे. जर का मित्रांनो तुमच्यापाशी भांडवल जास्त असेल, तर तुम्ही म्हशीचा गोठा स्टार्ट करू शकता आणि जर कमी असेल तर गाईचा स्टार्ट करूचा. दुसऱ्या नंबरला मित्रांनो, गोठ्यात जर तुमच्याकडे माणसं काम करायला जास्त असतील, तर तुम्ही गाईचा, म्हशीचा दोन्ही करू शकता कॉम्बाईन. जर कमी असतील माणसं तर गाईचा करा, जास्त असतील तर आपण म्हशीचा गोठा करू शकता. 3 नंबरला मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता जे प्रॉफिट असतं, दोन्हीचं जवळपास प्रॉफिट सेम असतं. आता उदाहरणार्थ बघा, तुम्ही आता म्हशीचं 10 लिटर दूध तयार केलं आणि गाईचं 20 लिटर तयार केलं, तर 40 रुपयानं गाईच्याचे 800 रुपये होतात आणि म्हशीचे 80 रुपयानं 800 रुपये होतात. तर प्रॉफिट दोन्हीचं सेम राहतं. 19-20 का फरक रहता है दोस्तों. तर कसं आहे बघा मित्रांनो, सेम आहे, फक्त आपण स्टार्ट कसं करायचं तर भांडवलावर आपल्या डिपेंड राहतं आणि 2 नंबरला माणसावर डिपेंड राहतं. तर तुमच्याकडे जास्त माणसं असतील, भांडवल जास्त असेल, तर तुम्ही म्हशीचं स्टार्ट करू शकता आणि भरपूर जास्त असेल तर दोन्ही कंबाईन दोन्ही करू शकता एक सोबत. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असाल तर आपल्या खिल्लारे डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आदित्य पाटीलला इंस्टाला फॉलो करा. धन्यवाद.